नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने अतिशय शिताफीने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने सोन्याचा नेकलेस चोरी करणार प्रकरण उघडकीस आणत चोरट्याला बेड्या ठोकलाय। या कारवाईत तब्बल 1,30,000 रुपये किमतीचा 11 ग्रॅम वजनाचे नेकलेस हस्तगत करण्यात आले। 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास फिर्यादी रिजवान इरफान शेख वर्ष 35 व्यवसाय मजुरी राहणार राजवाडा देवळाली गाव नाशिक रोड यांचा नेकलेस नाशिक रोड येथील देवी चौक परिसरातून अज्ञात चोरट्याने लंपास केला होता। याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता। तपासादरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की हिरव्या जॅकेटमध्ये एक संशयित इसम चोरीचा नेकलेस विक्रीसाठी जेल रोड राजराजेश्वरी परिसरात फिरत आहे। मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार सागर आडणे, पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, पोलीस अंमलदार रोहित शिंदे, पोलीस अंमलदार योगेश रानडे, महिला पोलीस हवालदार संध्या कांबळे, महिला पोलीस शिपाई सुप्रिया विधे यांचा पथकाने सापळा रचून फिल्मी स्टाईल पद्धतीने आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव अक्षय मोतीराम शेजवळ वर्ष 28 राहणार श्रमिक नगर झोपडपट्टी जेल रोड नाशिक रोड असे। त्याच्याकडून 1,30,000 रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस हस्तगत करण्यात आला असून तो नेकलेस पुढील तपासासाठी जप्त करण्यात आलाय। ही उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। या संपूर्ण कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बडेसाहेब नाईकवाडे तसेच गुन्हेशोध पथकातील सर्व अधिकाऱ्यांचे विशेष योगदान राहिले। पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल गुन्हेशोध पथकाचे कौतुक करून त्यांचे मनोबल उंचावले। यापुढे आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। देवी चौक या ठिकाणी फिर्यादी नामे रिजवान इरफान शेख या महिलेच्या पर्स मधून 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस जवळपास किंमत त्याची 1,30,000 रुपयाची होती, तर तो चोरी गेलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथक हे करत होते। त्यांना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा जो आहे हा हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला एक इसम राजराजेश्वरी चौकात या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी सदर माहिती वपुनी यांना कळवली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी सापळा रचला। सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी मानवी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून त्यांनी सदर संशयित इसम याला ताब्यात घेतले। 2 पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली। त्या अंगझडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला जो 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये 100% मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, श्री बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।